ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात जुंपली आहे. मात्र ह्यामुळे विकास कामे खोळंबली असून जनता ह्यात भरडली जात आहे. महासभेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने पालिका मुख्यालयासमोर शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मागील आठवड्यात झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात चकमक उडून महासभा आटोपण्यात आली. तब्बल 3 वर्षांनी ठाणे महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. प्रशासकीय कारकिर्दीत सर्वसामान्य ठाणेकरांची कामे खोळंबली होती असा लोकप्रतिनिधींचा आरोप होता. मात्र आता सभागृह स्थापन झाल्यानंतर लोकांची कामे करायचे सोडून, प्रश्नावर चर्चा करायचे सोडून शिवसेना व भाजप हे भांडण्याचं नाटक करत 5 मिनिटात विषय मंजूर करत असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या ह्या खेळीमुळे नवीन नगरसेवकांना चर्चा करता येत नाही, आपल्या प्रभागातील विषय मांडता येत नाही. आज स्थायी समिती, विशेष समिती, प्रभाग समित्या अजून स्थापन झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा अशाच प्रकारे भोंगळ कारभार सुरू असून विकासाला खीळ बसली आहे. याच कारणामुळे आज काँग्रेसने हिंदी चीनी भाई भाई, भाजपा शिवसेना मिलके खाई अशा घोषणा देत आंदोलन केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली. आंदोलनानंतर विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त रोडे यांना निवेदन दिले. सभागृहात घाईघाईने मंजूर केलेल्या विषयामध्ये त्रुटी असल्याने सखोल अभ्यास करून पुन्हा ते विषय महासभेत आणावेत किंवा ते विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावे अशी मागणी निवेदनात केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली. शिष्टमंडळात भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शैलेश घरत, उमेश कांबळे, वैशाली भोसले, स्वप्नील कोळी व सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अरे हिंदी चीनी भाई भाई, अरे हिंदी चीनी भाई भाई पाहिजे. अरे कोण म्हणतं कळणार नाही, अरे कोण म्हणतं कळणार नाही. काही जाग्या व्हा. या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय, करायचं काय. अरे या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय. अरे गली गली में शोर है, अरे गली गली में शोर है, अरे गली गली में शोर है. अरे जगह, अरे गली गली में शोर. और शिंदे साहेब इकडे कामकाजाप्रमाणे महापालिका चालली पाहिजे. हीच मागणी. फेब्रुवारी 29 फेब्रुवारी 1988 मध्ये ही नियमावली मंजूर झालेली आहे, कामकाज नियमावली. आणि दुर्दैव हे आहे की दिघे साहेब जिवंत होते तोपर्यंत हे महासभा, हे सभागृह, हे प्रशासन काँग्रेसच्या काळामध्ये 1992 पर्यंत, तसं दिघे साहेब जिवंत असेपर्यंत व्यवस्थित चाललं होतं. मात्र जसे दिघे साहेब गेले तसे यांनी बाजार मांडलेला आहे. प्रत्येक महासभेला तुम्ही बघाल ही नियमावली डावलून, याचं कामकाज कसं करावं हे डावलून गोंधळामध्ये विषय मंजूर केले जातात. वास्तविक 3-4 वर्ष प्रशासक बसलेला असताना सगळे नगरसेवक हवालदिल झालेले होते, सगळे लोकप्रतिनिधी हवालदिल झालेले होते. आणि आता 2025 साली 26 साली ही महासभा स्थापन झाल्यानंतर, महापालिका स्थापन झाल्यानंतर यांना जनतेची चाड नाही. जनतेचे अनेक प्रश्न प्रशासकाच्या काळामध्ये प्रलंबित होते. वास्तविक महासभा स्थापन झाल्यानंतर, महापालिका स्थापन झाल्यानंतर जे जनतेचे प्रश्न आहेत रस्त्यावरती उतरून सभागृहात चर्चा करून, त्या जे योग्य विषय आहेत ते मंजूर करून, जे अयोग्य विषय आहेत ते नामंजूर करून यांनी प्रशासनावरती चाप बसवायला पाहिजे होता. यांनी जी लोकांची आतापर्यंतची जी उणी आहेत ती भरून काढायला पाहिजे होती. लोक हवालदिल आहेत. घोडबंदरला तुम्ही बघाल तर दिवस रात्र वीज जाते, रस्ते खोदून ठेवलेले आहेत. प्रकाशबाई आहे इकडे, दिवस रात्र वीज खोदून जाते रस्ते. विजांचे खांब किंवा त्या वीज हे वाहिनी ट्रान्सफर करायला यांच्याकडे पैसे नाहीत. पावसाळा तोंडावरती आलेला आहे. तुम्ही बघाल की स्टेडियम उमऱ्याचं किंवा ठाण्याचं स्टेडियम हे महापालिकेचं आहे, परंतु असे विषय आणलेले आहेत की त्या हायवे खालचा जो भाग आहे तो MMRDAचा आहे, हायवेचा आहे. आणि तिथे महापालिका खर्च करते आणि महापालिकेने भाड्याने देण्यासाठी तो विषय. वास्तविक हा अधिकार महापालिकेला नाही. स्टेडियम महापालिकेचा आहे, मुंबईचं स्टेडियम महापालिकेचं आहे, शरद पवार स्टेडियम महापालिकेचं आहे, पण त्याच अनुषंगाने तो विषय त्यांनी आणला. म्हणजे असे विषय घेतलेले आहेत. मुंबऱ्याचा घनकचऱ्याचा विषय तुम्ही बघाल तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी प्रसाद लाड यांच्या कंपनीचा विषय आहे. तो जाणीवपूर्वक शिवसेनेने तहकूब करून ठेवलाय. वास्तविक त्या विषयात सुद्धा अनेक उणिवा आहेत, अनेक
भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. बरेच मुद्दे त्या सभागृहातील विषयांमध्ये होते आणि त्या विषयांवरती नवीन आलेले नगरसेवक, नवीन आलेल्या मुली, शिकलेले नगरसेवक नवीन आलेले यांना चर्चा करायची होती आणि यांना चर्चा करता येऊ नये, हे विषय रेटून न्यावे म्हणून हा गोंधळ घालण्यात आला. संध्याकाळपर्यंत ही चालवण्यात आली ही महासभा लक्षवेधीच्या नावाने आणि संध्याकाळी 6 वाजता मंजूर केले. त्याच्या पलीकडे जाऊन जनगण जबरदस्ती म्हणलं गेलं. तुम्ही बघाल कालच्या विषयपत्रिकेमध्ये 5 तारखेच्या आयत्या वेळेचे विषय मागच्या महासभेत घेतलेले होते. ते विषय जर तुम्ही बघाल तर मस्के साहेबांनी 9 कोटी रुपयाची तरतूद केलेली, 9 कोटी रुपये मस्के साहेबांनी शिफारस केली म्हणून 9 कोटी रुपयाची तरतूद. विविध स्थापत्य कामांचा पत्ता नाही, स्थापत्य कामांचे एस्टिमेट्स बनवलेले नाही. केवळ नुसतं आयत्या वेळेचे विषय घेऊन असे गंडवायला पब्लिकची दिशाभूल करण्यासाठी या सभागृहामध्ये या लोकांनी घाबरून ही युती केलेली होती. विरोधकांना घाबरून यांनी युती केलेली होती. भाजप शिवसेनेने उभाटाला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला घाबरून यांनी युती केली आणि युती झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघाल तर एकत्र येऊन हिंदी चीनी भाई भाई मिलके पैसा खाय मिलके मलाई खाय अशी ही पद्धत त्यांची आता सुरू झालेली आहे. तुम्ही कृष्णा पाटील बघाल, कृष्णा पाटील जो बोलणारा माणूस आहे त्याला त्या निरंजन डावकरेने नेऊन उपमहापौर पदाच्या खुर्चीवर बसवला म्हणजे त्यांनी बोलू नये. त्यांनी बोलू नये. जगदाळे काकांच्या गळ्यात घंटा घालून टाकली. जगदाळे काका आपले जगदाळे साहेब सभागृह नेते झाले. वास्तविक देवराम भोईर काका, जगदाळे साहेब, जगदाळे काका आणि संजय भोईर असतील किंवा नजीब मुल्ला असतील यांच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नाही. कमीत कमी हे सिनियर नगरसेवक आहेत, माझ्यापेक्षा सिनियर नगरसेवक आहेत. यांनी वास्तविक इथे सभागृहामध्ये समतोल साधून, पिंपळकर ताई आमची शर्मिला, ही रोहितची बायको, ही सुद्धा 2दा नगरसेवक झालेले आहे, पवन कदम 4दा झालेले. त्यांनी अशा प्रकारे गोंधळ घालून असे विषय जर मंजूर करतील आणि भ्रष्टाचाराला जर खतपाणी घालतील तर ते चुकीचं आहे. काँग्रेस जरी आज सभागृहात नसली तरी ज्या वेळेस सत्ताधारी चुका करतील तेव्हा काँग्रेस रस्त्यावरती उतरून हा दबाव कायम ठेवणार. काँग्रेस यांच्यावरती पुढच्या महासभेमध्ये आतच बसून राहणार सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते. हे कामकाज कसं चालतंय आणि प्रधान सचिवांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, फडणवीसांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, शिंदे साहेबांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. आम्ही हे सगळे विषय घेऊन प्रधान सचिवांकडे जाणार आहोत, शासनाकडे जाणार आहोत, माननीय उच्च न्यायालयात जाणार की महासभा रद्द करून या महासभेतले जे विषय आहेत ते पुन्हा नव्याने घेऊन याच्यामध्ये आणि प्रशासनाने जे चुकीचे विषय आणलेले आहेत की यांनी चुकीच्या पद्धतीने जे विषय मंजूर केले ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या कुठेतरी दुर्गंध येतो, हे हायवे खालचं कोर्ट असेल किंवा अनेक विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये थांगपत्ता नाही, एस्टिमेटचा थांगपत्ता नाही, एस्टिमेट दिलेले नाहीत. 25% आता पावसाळ्यामध्ये खड्डे पडणार त्याचं एस्टिमेट आधीच बनवलंय. आता पावसाळ्यामध्ये 25 लाखाचे खड्डे पडणार की 1 कोटीचे खड्डे पडणार. यांना म्हणजे ही एक फार्स आहे. ही महापालिका आधीच लुटून खाल्लेली आहे लोकांनी आणि आता उरलं सुरलं पण ओरबडायला निघालेत. लोकांची देणी बाकी आहेत. ही नियमावली मंजूर असताना ह्या नियमावलीप्रमाणे जर कामकाज चालत नसेल तर 100% जनहिताच्या मार्गातून आणि आंदोलनाच्या मार्गातून आम्ही ही महापालिका बरखास्त करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणार. नक्कीच महापालिका